संस्कृती तीन दोन एक गो ससा मला कुठे ना कुठे असं डोक्यात होतं की माझी उंची एवढी आहे आणि ती जागा एवढीशी आहे, तर मी पाय पुढे केले तर कदाचित ते भाजतील किंवा कदाचित मला चटका लागेल, कदाचित मला आगही लागेल, असं भरपूर काही काही माझ्या डोक्यात होतं. आणि हेही होतं की आपल्याला पटकन तो टप्पा पार करायचा म्हणजे आपल्याला आग लागणार नाही. पेंड्युलमवालं जे टप्पा होता ते कसं म्हणायचं, म्हणजे तुम्ही तिकडे असाल तर तुम्हाला पटकन कळणार नाही की तुमची रिॲक्शन टाईम कशी असली पाहिजे, ते कधी येणार आहे हे काही कळत नाही. जेव्हा मी ती आग लावली आणि त्या रावणला बघितलं जाताना माझ्या आतमधनंच लिटरली नृत्य निघालं, नाच निघालं. कारण की कुठे ना कुठे मी खरंच खूप आनंदाने झालेली की अरे, नकारात्मक कुठल्याही ऊर्जेची माझ्यामध्ये गरज नाही आहे, फक्त आणि फक्त देवाची भक्तीची गरज आहे. संस्कृती काय वाटते या क्षणी? मला कळतच नाही आहे की काय झालं. मी फक्त तिकडे चालू करण्याच्या पहिले बोललेली, आज माझ्या आतमध्ये जेवढे पण मला सतावत आहेत, जी पण आवाज मला सांगतायत की मी करू नाही शकत, आज त्यांना चुप्प करून मी करणार. आणि मी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मला रिअलाइज झालं की माझ्या डोक्यात एक पण आवाज नाही आहे. आणि कुठल्या राक्षसाचा वध केलायस तू तुझ्यातल्या? आय थिंक माझ्या आतमधला तो नकारात्मक ऊर्जा पैदा करणारा जो राक्षस आहे त्याला मी आज चुप्प केलं, खरंच जाळून टाकलं कम्प्लिटली. तसाच दिसतो तो आता, एकदम तसाच दिसतोय तो आता. वा, खूप छान संस्कृती, सगळ्यांनीच खूप छान केलं खरं तर. आणि दिवसभर तुम्ही खूप मेहनत घेतली आज आणि सगळं प्रामाणिकपणे केलं. मजा झाली. आता काय होणार? सजा. ओ कोणाला असेल सजा? मलाच. तिने हात आधीच वर मी केले. ऑलरेडी आतवर केला, मला माहित आहे मी काय केलंय. बरोबर आहे. जरा रसिकाच्या बाजूला येऊन थांब. ओके. तिकडे सजा तुझ्यासाठी खूप सोपी आहे आजची. जेव्हा पण तुम्ही असं सोपं म्हणता ना, म्हणजे काहीतरी कठीणच नाही नाही, असतं. एकदम सोपी आहे. काय मेहनत सगळ्यांनी घेतली खरं. आणि सगळे प्रामाणिकपणे मोहीम करत होते, पण तुझ्याकडून नियम तुटला गेला. हो. आपण काय म्हणतो, नियम पाळला नाही तर शिक्षा तर मिळणारच. त्यामुळे साधी आणि सोपी सजा आहे तुला. भीती वाटते थोडीशी. भीती वाटते? हो. नाही, खरंच सोपं आहे आणि तुझ्यासाठी तर एकदम सोपं आहे. काय असेल सांग? रसिका माझी सेविका बनली, त्यावेळेस मी रसिकाची सेविका बनेल बहुतेक, असं काही आहे. रसिका, तुला सेविका म्हणून हवी आहे ही? चालेल. चालेल. पण आज तू 9 जणांची सेविका होणार आहे. आता हो. काय आहे, या सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे त्यांचे पाय खूप दुखत असणार आहेत. चालेल. त्यामुळे प्रत्येकाचे चालेल. तू आत्ता इथे हा 1-1 मिनिटं पाय दाबून चालेल. द्यायचे. असा मसाज तुम्हाला लाईफ मध्ये नसेल भेटला. रसिकापासून आपण सुरुवात करूया. डन. दाबू. सुरुवात कर. तुला तिथे बसावं लागेल फक्त हा पायाशी. फुट फेटिश. बरं वाटतंय रसिका? तर होता ना. एक नंबर.